नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांनी जी शेती घेतलेली आहे, सिन्नर व कोपरगाव तालुक्याचा जो शिवार आहे, या ठिकाणी मीरगाव आहे व मीरगाव परिसरामध्ये जवळपास 16 ते 17 एकरचा गट घेतला आहे व याच ठिकाणी अशोक खरात यांनी भव्य असं मंदिर उभारलेलं आहे. परंतु 3 शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो या ठिकाणी. शेतकऱ्यांचा रस्ता अडवलेला आहे. अक्षरशः आपण जर मागचं जर घर बघितले तर या शेतकऱ्याचे मोठे बंधू आहे, त्यांनी अक्षरशः हे घर सोडून आणि गावात ते अगदी पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहे. एकंदरीत आपल्याबरोबर शेतकरी आहे. दादा मला सांगा, तुमचं नाव प्रथम सांगा. सर्जेराव काशीनाथ शेळके. साधारण ही जे 16 एकरचा किती एकराचा गट घेतलेला आहे अशोक खरातांनी? तो अंदाजे 16 एकर असेल. अच्छा. किती वर्षापूर्वी घेतलेला आहे हा अंदाजे? अंदाजे 96-97 साली घेतलेला असेल. अच्छा. आणि मला सांगा, नेमकं रस्त्याचं काय झालं? त्या अगोदर तुम्ही त्या रस्त्याने जायचे का? माझा स्वतःचा गट नंबर 316 आहे आणि खरातांनी जी जमीन घेतलेली तो गट नंबर 318 आहे. त्याच्या लगतच 317 आहे. 317 आणि 318च्या बांधावरून जो रस्ता आमच्या शेतापर्यंत येतोय त्या रस्त्यालाच त्यांनी पुढं कुंपण मारलेलं आहे. अच्छा. पहिली गोष्ट मला सांगा की त्यांनी जी शेती घेतली त्यांचं आडनाव काय होतं? ते तुमची भावकीतले होते का वेगळे होते? नाही, ते दुसरीकडचे होते. माझ्या अंदाजे कुंदेवाडीचे होते ते. अच्छा. कुंदेवाडीचे होते कोणतरी, त्यांचं आडनाव लक्षात नाही, परंतु तिकडचे होते. त्याच्या अगोदर ती जमीन मारवाडी होता वाटतं. कोणी त्याच्या अगोदर कोण होतं? त्याच्या अगोदर मारवाड्याच्या अगोदर आहे ना, ती आमच्याच भावकीतली जमीन होती. बरोबर ना, शेळकेच होते ते, बरोबर. हो. आणि त्याच्यानंतर जे मंदिराच्या समोरचं जे शेत आहे ते घेतल्यानंतर त्याच्यानंतर ते दुसरं क्षेत्र घेतलं ना त्यांनी? हा. नाही, त्यांचं काय आडनाव होतं? अगोदर हे आहे ना, हे जे 16 एकर का आहे ते अगोदर घेतलेलं आहे. त्याच्या समोरचं नंतर घेतलं ना, ते कोण होते? ते कोण होतं आडनाव? ते पण आमचे शेळकेचे. मग मला तेच म्हणायचं आहे की तुमच्या भाविष्य होते का ते? हो, जुन्या काळचे आजोबा पंजोबांचे. अच्छा. आजोबा पंजोबांचे भविष्य होते बुवा ते. तुम्ही पूर्वी तिथूनच जायचे? हो, आमचे वडील वगैरे सगळे तिकडनंच यायचे. पण पूर्वीच्या काळी कसं संपूर्ण दुष्काळी भाग असल्यामुळं बाजरी हे एकच पीक होतं आपलं शेतकरी माणसाचं. आणि बाजरीची एकदा पेरणी झाल्यानंतर डायरेक्ट सोंगायलाच यायचे. सोंगणी वगैरे झाल्यानंतर मग पाऊस पडेपर्यंत रानं मोकळेच राहायचे. पण तरीसुद्धा आमचा नेहमीचा वहिवाटीचा जो रस्ता होता, या दोन्ही 17 आणि 18च्या बांधावरूनच आम्ही आमच्या वावरात यायचो. आता मला सांगा, तुम्हाला जर गावात जायचं असलं तर मी बघितलं स्वतः, ते मधी नदीचं क्षेत्र आहे, बांधारा आहे, पूर्ण कंपाऊंड. मी ज्यावेळेस उतरायला लागलो तिथून तर अगदी पडलो असतो म्हणजे मी. तर तुम्ही नेमकं जाता कसं मग? आता जायचं म्हणजे फक्त जीव मुठीत धरून जायचं. तिथूनच जाता का पण तुम्ही वर चढून? हो, तिथूनच जातो. आणि आता कसं नदीचं पाणी थोडंसं कमी झालं त्याच्यामुळं आणि रब्बी पिकं निघायला लागले त्याच्यामुळं कोणाच्या वावरातून जायचं असंच जाणं येणं असंच चालू. पाऊस पडेपर्यंत तसंच, पाऊस पडल्यानंतर परत त्या बांधाऱ्यावरूनच जायचं मग. अच्छा. हां, ज्यावेळेस पाऊस पडेल. तुम्ही तहसीलदाराकडे काही निवेदन किंवा काही प्रस्ताव नाही केला का आम्हाला रस्ता नाही? याच्या अगोदर आम्ही भरपूर वेळेस आहे ना शासकीय दरबारी विचारणा केली, अर्ज वगैरे केले, परंतु आम्हाला त्यातली एवढी काही माहिती नसल्यामुळे आम्ही पोच वगैरे कधी घेतलीच नाही अर्जाची. अच्छा. मग आमच्या अर्जाचा कधी विचार झालाच नाही. अच्छा. त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतमध्ये बऱ्याचशा वेळेस सांगून बघितलं, पण ग्रामपंचायतीने आमच्या आत्तापर्यंत दखल घेतली नाही, काहीच नाही. अच्छा. त्यांना म्हटलं तुम्ही चला तिथपर्यंत व त्यांच्याशी चर्चा करा, आमचं काय म्हणणं आहे ते सांगा त्यांना सविस्तर. आमची अपेक्षा एवढीच होती की आमचा बंद झालेला रस्ता यांनी चालू करून द्यावा, एवढीच अपेक्षा होती ना. आता तीच अपेक्षा आहे आमची. आता हे भाऊ जे गेले हे का गेले मग घर सोडून? त्यांचा एक छोटा नातू आहे, एक मुलीचा मुलगा आहे त्यांच्याकडे शिकायला. शाळेची बस येते त्याला घ्यायला, तो या गोडग्यांच्या शाळेत आहे मुलीचा मुलगा. अच्छा. हां, तर त्या मुलाला त्यांनी 1-2दा असं इकडून जाण्या येण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी वगैरे जादा आल्यानंतर तो मुलगा घाबरल्यामुळं तो दास्तून गेला आणि तो शाळेत जायला तयार होईना. मग शेवटी त्यांनी गावात जाण्याचा निर्णय घेतला. अच्छा. हां. आज रोजी आता समजा तुम्हाला जर पीक जर काढायचं असलं किंवा ट्रॅक्टर आणायचं असलं नांगरायला किंवा पावसाळ्यामध्ये तुम्हाला काय करता तुम्ही मग? आमची परिस्थिती अशी आहे की समजा समोरचा जो शेतकरी त्याच्या वावरात जर एखादा ट्रॅक्टर आला पेरायला, त्या ट्रॅक्टरला वाल्याला विनंती करायची, बाबा त्यांचं राहू दे, अगोदर आमचं पेरून दे, म्हणजे आमचं पेरून झाल्यानंतर त्याचं पेरून तुला परत
दुसरीकडे शेजारी पेरणीसाठी सहकार्य करता का पण? हो, शेजारी भरपूर सहकार्य करता. अच्छा, तेवढं तरी बरं आहे. हो, शेजाऱ्यांचं सहकार्य अगदी आहे का त्यांना माहिती आहे ना. शेवटी शेतकऱ्यांनी एकमेकाला जर सहकार्य नाही केलं तर काही होऊ शकत नाही. अच्छा. शेतकरी भरपूर सहकार्य करतात आणि सगळे आमचे भाऊबंधच आहे ना आजूबाजूला. अच्छा. सहकार्य आहे आमच्या भाऊबंधांचं पूर्ण त्यानंतर सहकार्य. तुम्ही ते चाकणकर मॅडमला वगैरे बोलले होते, कोण बोललो होतं नेमकं? आणि आमच्या बायांनी चाकणकर मॅडमला विनंती केली होती का मॅडम तुम्ही इथं सांगा आम्हाला तिथं तुम्ही बघितलं असेल पाण्याच्या टाकीजवळ एक छोटंसं गेट आहे. त्या गेटमधून निदान आम्हाला फक्त पायी जाण्यासाठी रस्ता करून द्या. तर चाकणकर मॅडम बोलल्या ऑलरेडी इथं गेट आहे आणि मी सांगते त्यांना चावी वगैरे द्यायला तुम्हाला जाण्यासाठी सांगते. परंतु अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलंच काही झालं नाही, कोणी चावी दिली नाही. चाकणकर मॅडमची ती नेमके कसं काय ते इथं कुठं आल्या त्या? चाकणकर मॅडम इथं ट्रस्टी होत्या ना. अच्छा. ट्रस्टी होत्या त्यामुळं मग आमच्या बायांनी सांगितलं त्यांना. अच्छा. हां, आणि शिवाय त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्यामुळं एक महिलांचं म्हणणं व्यवस्थितपणे समजून घेऊ शकते बाबा नेमकी अडचण काय आहे काय नाही असं. ठीक. तुमचा रस्ता बंद आहे, तुम्ही आज रोजी कशा पद्धतीने जाताय मग? आम्ही का जातो इकून तिकून. पहिल्यांदा तारीवरून तिकडे जायचं असतं तर तारीवरून जातो उडी मारून. बंधाऱ्यावरून खाली गपचित मंदिरात. आता मी त्या ठिकाणी आलेलो आहे, ते कंपाऊंड खूपच अवघड आहे. मला स्वतःला तिथून अशी उडी मारून यावं लागलं. ती कसरत खूपच अवघड आहे. हा, तिडंच उडी मारतो आम्ही. तिडून एकदा पडले मी. 2-3 माणसं होते, उचललं मला. म्हणजे आपण बघू शकतो, समजा मध्ये अशी नदी आहे, नदीच्या खेटून त्यांचं शेत आहे, शेतीला डायरेक्ट त्यांनी कंपाऊंड केलेलं आहे. अगोदर त्या रस्त्याने यायचे पण त्यांनी कंपाऊंड केलंय. मग तुम्ही त्या ठिकाणी कंपाऊंड केलं आणि भिंत पण उभारलेली ना तिथून तुम्ही मग उडी मारून जातो. हं? तिडून उडी मारून जातो पाण्यात टाकीपासून. तिडं कुलूप लावेले. अच्छा. हा, तिडून जायला चान्स नाहीये. मग कुलूप लावून गेले. मग आम्ही भीतीवरून चढून त्या नळावर पाय देऊन खाली उतरतो. अच्छा. आणि उतरलं तर बरं, नाही तर एखादं पडलं तिडं. अच्छा. हा, आणि तुमचे एक बंधू तर मला वाटतं घर सोडून गावात गेले राहायला. गावात गेले ते. मग त्यांचे लहान लहान पोरं होते शाळा पोरायसाठी. ते म्हणे इडं काला मरायचं, त्यांना नाही पोहता येत नाही काही. अच्छा. हा, मग तुमच्या गावातले लोक किंवा तुमचे समजा चुलते काके यांनी रस्त्याचा प्रस्ताव तहसीलदाराला वगैरे दिला नाही का? सगळेच घाबरायचे बाबाला. अच्छा. मग आमचं कधी त्यानं म्हणणं नाही. आम्ही कधी त्या जवळ गेलो तरी तो आम्हाला म्हणजे पाहत नव्हता आमच्याकडं. अच्छा. काही जरी म्हणलं रस्त्याचं तर म्हणचं पाहू काहीच नाही. मग पुढं त्याच्यानंतर आम्ही रुपाली चाकणकरला बोललो. ती म्हणे हा मी घेईन, चावी घेईन, तुम्हाला जायला रस्ता ठेवीन. तिनं मनावर नाही घेतलं. अच्छा. हा, त्या कधी आल्या होत्या इथं? त्या साहेबांचा वाढदिवस होता ना. वाढदिवस झाल्यावर त्याच्यावर नंतर चांगल्या महिन्यानं आल्या. बर. ते यायच्या आमुष्या पुनवाला यायच्या. हां. पण त्याच्यानंतर महिन्यानं आल्यानंतर आहे ना बंधाऱ्याला पाणी आलं. पाणी आल्यावर मग आमची जायची बंधारा भरत आला. मग आम्ही गेलो. हिला म्हणलं चाल आम्ही दोघी जावा गेलो. म्हणलं ताई मंदिरातून आल्या. म्हणलं ताई इकडे या. तर म्हणे तुम्ही इकडे या. तर म्हणलं आम्हाला नाही आता येणार, तुम्हीच इकडे या. मग आल्या त्या जाळीच्या तिकून आम्ही इकून. म्हणे काय समस्या आहे तुमचा आला. म्हणलं ताई आम्हाला आहे ना या चौकून गेट केलं. आम्हाला फक्त म्हणलं जायला एक गेट राहू द्या. आमचे काही मोठं वहन नाही आहे. आम्ही गाड्या त्या गेटच्या बाहेर राहत्या. फक्त पायी पाणी जरी आलं तर आम्ही त्या झाडाला एक चरट बांधू, या झाडाला एक चरट बांधू आणि येऊ म्हणलं चरटाला धरून. पण आमच्या पोरांची शाळासाठी तर जावंच लागन. दूध तर घालणं आम्हाला घालावंच लागन. काही आणायचं म्हणलं तर आणावंच लागन. मग म्हणे हा मी सांगते साहेबाला. मग ते 2-3 जरशे माणसं होते ना त्यांना जवळ बोलून घेतलं. म्हणे हा साहेबाला सांगा का चावी द्या. एक चावी तुमच्या करावं द्या, एक चावी यांच्या करावं द्या. येत जातीन त्यांचं जायचं असतं तर चावी खोलून घेतीन, गेट खोलून घेतीन आणि जातीन म्हणे. मग हा म्हणले. मग ते ना कोणा मागितलं नाही. त्या म्हणल्या का नाही म्हणल्या त्या साहेबाला. चावी दिली नाही, गेट खोललं नाही. पण मग आम्हाला गरज असेल तर आम्ही जायचोच भीतीवरून कुदून. बरोबर. बंधाऱ्यावरून जायचो. बंधारे 3 महिने हा, बंधाऱ्यावरून गेलो. असं पाणी राहायचं त्या पाण्यातून किटली गेलो. डोक्यावर घ्यायची, साडीवर खोसायची. किटली डोक्यावर घ्यायची, साडीवर खोसायची आणि त्या एवढ्या खटक्यावरून भीती वाटायची. पाणी लोटायचं खाली आणि जर समजा वरतून पाय पडला तर बंधारे जाणे शक्यता. खालतून पडलं तर खाली पाण्यात मोठे दगडही. पण नावेलाच होता, आम्हाला जावंच लागलं. बरोबर. 3 महिने आम्ही डोक्यावर किटल्या वाहिल्या. ते ना पाहून सुद्धा आमच्या पायचे सर तरी नाही दरवाजा उघडला. म्हणले सुद्धा नाही का तुम्ही कुणी कोण जात्या वडात झाडाखाली बसेल राहायचे ना.
ते म्हणले सुद्धा नाही. मागून ती बंधाऱ्याची भिंत आहे ना तिडून उडी मारायचो खाली, मग ती किटली डोक्यावर घ्यायची, मग पुढं निघायचं गेट मध्ये, मग तिथं गाड्या लावायला राहायच्या, तिडून दुधाला जायचं. पूर्वीचा रस्ता तुम्हाला तिथूनच होता का? पूर्वीचा रस्ता ते मोकळं होतं ना सगळं. होतं, येत होत आम्ही. 2 वर्षापासूनच बंद मंदिर आहे तिडू, मंदिर आहे, त्या मंदिरापासून मोकळंच होतं ते. किती वर्षापासून? 2 वर्षापासून बंद केला. पहिला मोकळा होता. पहिला मोकळा होता. पहिला ना इकडून ते ढापे आहे ना तिडून डायरेक्ट 9 वर्ष दुष्काळ. तुम्ही पावसाळ्यामध्ये कसं करता मग हे सगळं जाणं येणं, असंच चालू राहत. किंवा समजा शेतातला माल बाहेर काढणं? असंच आता मका नेली ना, इकून आणली गाडी, एक ठिकाणी गुतली, वावरामध्ये वल्ल होतं हे घुंबऱ्याच्या वावरात. मग परत हे पोरं पावडे घेऊन गेले, ते खणलं, मग तिडून ती गाडी काढली, तेव्हा मार्केटला गेली. रात्री 8 वाजले. भाऊबंदाच्या वावरातून यावं लागलं. विलाज नाही त्याला. मग आता ह्यो माल तर आम्हाला भांडवल करणंच आहे ना, दुसरं ते उभा राहायला. तुम्ही पावसाळ्यामधून कसं पीक बाहेर काढता? काढताच येत नाही तर काढताच येत नाही. हा, अशाच पद्धतीनं काढायचं. आणि पूर्वी कसं काढायचे? त्यांचं जर जेसीबी जर असलं ना, त्यांचं जर काम जर असलं ना, का बा त्यांना काही माती टाकायची आहे, बंगल्यावर माती न्यायची, मुरुम न्यायचा, तर नाही तर तिथे गेट खोलायची, ती गेट खोलायची, तिथे लाकूड लावले पा, त्या लाकडापासून आहे ना ती खाली जेसीबी यायचं आणि मग ते मुरुम न्यायची तिकडं. अच्छा. हां, त्यांचं काम झालं का परत ते लाकूड आडवं आणि गेट लावून घ्यायचे. तहसीलदारापर्यंत वगैरे तुम्ही प्रकरण नेलं का रस्त्यासाठी? मग आता आमचं कोण म्हणावं घेणार आहे? आम्ही गावच्या लोकांना म्हणलं, पण गावचे लोक काय म्हणे, आमचे पोलीस पाटील आणि ते काय म्हणले, बा काय करतो का काय भेव वाटतं. त्याचे मोठे मोठे मंत्री संत्री त्या एवढे मोठे, आपल्याला किरकोळ काचा पत्ता नाही, रुपयाचं पडतं तवा. हां, त्याच्यामुळे पोहोचला नाही तिथपर्यंत जायला. 3 तास राहायचं, पण आम्हाला बोलता येत नव्हतं. तो आमच्याकडे नुसता पाहायचा, पण काहीच नाही, काहीच म्हणता नाही आलं, बोलता आलं नाही. असं आहे. तुमचं काय मत आहे रस्त्याच्या बाबतीत? आम्हाला फक्त रस्ता पाहिजे, दुसरं आम्हाला काहीच नाही. रस्ता, आमच्या लहान लहान नातांची शाळा, दुधाच्या किटल्या, समजा चंदीचे पोते आणायचे म्हणल्यावर आम्हाला तिडून डोक्यावर आणावं लागत. त्याच्यामुळं फक्त आमचं रस्त्याचं काम करा, आमची दुसरी काही मागणी नाही. आमच्या एवढ्या नाती आहे, दिसतात तुम्हाला इथे लहान पोरं आमचे कोणाचे, त्यांचे जो पोरं होते तर ते गावात गेले. आमचे पोरं आम्ही दुसरे पाहुणे ठिकाणी शाळेत घातले. मला 2 नाती, घरी. हिला 2 नातू आहे, तिकडंच शाळेत घातले. नाही तर तुम्ही परत आम्ही दाखवू. आणि साहेबाला माहिती आहे का यांना नातू आहे, सगळ्याला माहिती आहे, पण साहेब म्हणावं घेत नाही. हां, साहेबांचं तुमचं कधी वार्ता व्हायची का? मग किती कयाळा झाली, बसेला असला तर बोलायचा, पाहायचा इकडं. पण आम्ही काय कधी पाहायला लावलं नाही, त्यानं आम्ही कधी समस्या विचारली नाही. आम्ही काही नाही, जाता येता फक्त पाहायचं, बोलायचं फक्त. बाहेरचे लोक यायचे का तिथे? बाहेरचे लोक लोक भरपूर यायचे, पण आम्ही त्यांच्याकडे एवढं लक्षच नाही. एक दिवस मी चालले, माझ्या मुलाचं लग्न नव्हतं जमत, वहून आम्ही चालले ना, वहून म्हणे तुम्ही लवकर सुनबाई होणार आहे. म्हणलं हा होणार आहे. मग कधी होणार आहे? म्हणे 8च महिन्यात. म्हणलं जाऊ दे, वाहू द्या तर वाहू द्या. त्याच्यावर नाही झालं. मग मी दम धरून गेले. मी काय केलं, 12 महिन्यानं परत साहेब आहे ना, आमचे मालक आहे ना, आमच्या मालकाचं आणि साहेबाचं काही जमतच नव्हतं, ते बोलत नव्हते, काहीच नाही. नंतर मी एक दिवस गपचित गेले, म्हणलं साहेब तुम्ही तर म्हणे 8 महिन्यात सुनबाई येणार आहे, मग केव्हा होणार आहे? म्हणे हां येईन म्हणे. मग त्याच्यावर आपण म्हणलं काय समजतं, कोणाला ठाऊक, आम्ही कधी विचारलं बी नाही. ते काय बघायचे बरं बाहेरचं? कोणाला ठाऊक काय, आम्ही कधीच गेलो नाही. साहेब प्रख्यात होते आणि त्यांचं नाव तर खूपच म्हणजे मंत्री संत्री त्यांच्याकडे. ते दारिकाचे बसेला असते तर ते केव्हा पाहत होते. आम्ही ना मंत्री संत्री आले का इकडे बाकडे बसून पाहायचो. ते बाज नाही का, मंत्री यायचे का इथं? मग यायचे, पण बाकडे बसून पाहायचो. मोठ्या मोठ्या गाड्या, त्याच्यात मंत्री आहे का कोण आहे आपल्याला काय ओळखू येत्या. बरोबर. आम्ही कधी म्हणजे चौकशीच केली नाही, फक्त गाड्या येत्या, इकून पाहायचं आपण, लय गाड्या आल्या आज. आम्हाला आहे ना दुसरं फक्त काहीच नाही. रस्त्याचीच मतलब आहे, दुसरं काय नाही. रस्ता असता बाद झाला. हां, किती वर्षापासून ते इथं आलेले आहे नेमके, म्हणजे असं बाहेरचे लोक येतात इथं? बाहेरचे लोक बरं दिवसापासून 10-12 वर्ष, पुढेच झाले. 12 वर्षाच्या पुढे. 12 वर्षाच्या पुढे झाले. हां, का नेमकं तुम्ही अगदी स्वतःचं घर सोडून या ठिकाणी तुम्ही आले, आता उघड्यावर तुम्ही राहताय, नेमकं काय असं झालं की तुम्ही ते घर सोडून या ठिकाणी आले? परिस्थिती अशी झाली, आमचा जो पूर्वीचा आमच्या वाडवडिलापासून वयवटी जो रस्ता होता,
तो 317 किंवा 18 गट नंबर माझ्या एवढं लक्ष नाही, बरोबर त्या काकांनी पण सांगितलं 317 318 आणि 16 हां, असं आमचे गट नंबर एकत्रित होते, म्हणजे काही नदीच्या पलीकडं आणि काही नदीच्या अलीकडं. तर त्यावेळेस आम्ही आमचे आमचे वडील आणि ते डायरेक्ट तिथून त्या मिरगाव पाथरी रोडपासून ईशान्येश्वरचं आता जे मंदिर झालेले तिथून त्या बांधाने आमचा रस्ता होता यायचा. तर तो रस्ता त्यांनी ही जमीन खरेदी केल्यानंतर काही दिवस चालू दिला. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याच्या काय देण्यात आलं काय नाही, त्यांनी 2000 जवळजवळ 22पर्यंत आम्ही जाऊन येऊन करीत होतो. त्यावेळेस आमच्या इथं पाण्याची टंचाई निर्माण झाली, थोडा दुष्काळ पडला. महाराष्ट्र शासनाचा पाण्याचा टँकर आमच्या वस्तीपर्यंत त्याच्या मंदिरापुढूनच यायचा, त्या बांधाने येऊ द्यायचा. आणि त्याच्यानंतर तेवढे वर्ष गेल्यानंतर त्यांनी आत्ता 2 वर्षापूर्वी आमच्या रस्ता बंद केला. तर त्यांनी काही कारण दिलं नाही, काय आम्ही विचारलं बा का बंद केला. तो म्हणे बा आता ही माझी जमीन आहे आणि मी तुमचा इथून पुढे रस्ता बंद करणार. त्याला म्हणलं आम्ही पूर्वी फार येतं चालत आलो आहे, आमच्या भाऊमंत्याची जमीन आहे, आमचं कायम जाणं येणं, आम्ही एकत्र म्हणजे चुलत भाऊ आहे. तो आमचा गट नंबर विभक्त झाल्यामुळं मग आता तरी रस्ता आमचा होता, आम्ही जाऊन येऊन करत होतो. त्यांनी सांगितलं मी ही जमीन खरेदी केली आणि मी काय आता तुम्हाला जाऊन येऊन देणार. मग आता आम्ही त्याच्यानंतर तक्रार कोणाकडे करणार. मग बऱ्याचशा लोकांना म्हणून पाहिलं तक्रार करून, पण त्यांनी काही मनावर घेतलं नाही. मग त्याच्यामुळे आम्ही विषय सोडून दिला आणि मी आमच्या रानातली वस्ती सोडून गावात राहायला आलो. असा काय त्रास झाला का तुम्ही डायरेक्ट घर सोडून आणि आता इकडे उड्यावर राहता? परिस्थिती अशी झाली का हे देवनदीचं पाणी आमच्या नदीला आल्यामुळं मग आमच्या शेजारून खालून नदी वाहते, जमिनीच्या कडाने नदी वाहते. नदी वाहिल्यामुळे तिथे 3 ठिकाणी बंदर आहे. बंदरात पाणी जवळ 5-7 फूट पाणी राहतं. मग ते पाणी असल्यामुळं मुलांना शाळेत यायला जागाच नाही, आम्हाला दूध घालायला जागा नाही, गायांना खाद्याचे पोते आणता येणार कुठून. बरं इकडं मंदिराला त्यांनी त्यावेळेस कंपाऊंड करून घेतलं. जो रस्ता पूर्वीचा होता तो मंदिराला कंपाऊंड करून पॅक करून त्याला कुलूप लावून घेतलं. आम्ही त्याच्या मस्त विनंत्या केल्या, सांगितलं बा आम्हाला रस्ता जाण्यापुरता रस्ता दे, पण तो काही देऊ नाही राहिला. त्यांनी डायरेक्ट सांगितलं बा माझं वावर आहे, मी तुम्हाला रस्ता देऊ शकत नाही. दादा 2 मिनटं जरा. दुसरा एक विषय, तुम्ही तहसीलदाराला म्हणा किंवा मग तुमचे गावातले प्रतिष्ठित जे मोठे वयाने मोठे लोक आहे त्यांना विचारलं का पूर्वीचा वहिवाटीचा रस्ता आपल्याला नेमका कुठून होता, सांगितलं त्यांना. किंवा तहसीलदाराला तुम्ही काही निवेदन वगैरे? तहसीलदारला निवेदन दिलंच नाही. तहसीलदार आमचं काय निवेदन घेणार 2-3 माणसाचं. आम्ही गावातल्या जे आपले मोठे माणसं होते गावातले कार्यकर्ते त्यांना सांगितलं तर ते बोलले बा नाही बा त्या माणसापर्यंत आम्ही काही येऊ शकत नाही, तो माणूस मोठा माणूस आहे म्हणे, त्याच्या हातवर पोचलेले आहे म्हणे, त्याच्यापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही, तुमचं तुम्ही बघा बा म्हणे. शेवटी आम्ही मग तहसीलदारकडे जायचं तर तहसीलदारच तिथं मंदिरात येतात ना त्यांच्या दर्शनाला, तिथं महादेवच्या दर्शनाला तहसीलदार येतात, आपले जिल्हाधिकारी साहेब ते सगळे येतात त्यांच्याकडे. मग आता कोणाकडे जाणार आपण? मग त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट गावात निघून आलो. मग असं केलं आम्ही. आता डायरेक्ट पण उघड्यावर राहता ना तिथे एवढं सगळं मी बघितलं. ते घर खूप हा ते घर आमचं चांगलं घर आहे. तिथे 2 खोल्या, बाथरूम वगैरे सगळं बाहेर आहे. वगैरे बाहेर खोल्या आहे, 2 पडवी आहे. तिथं 3-3.5 लाख रुपये खर्च आलेला आहे आम्हाला. मग ती सगळं सोडून गावात यावं लागलं आम्हाला. आता जेव्हा रस्ता होईल तेव्हा बघू नंतर, पण इकून जाऊ दे ना तो आम्हाला. पण तहसीलदाराला तुम्ही काही निवेदन वगैरे काही प्रक्रिया केली का? नाही, दिलेच नाही. दुसरी गोष्ट, आता कसं आहे, पूर्वीचं जे तुमचे फेरफारच्या नोंदी असतील किंवा त्याच्यात तुम्हाला रस्ता नेमका कुठून आहे असं काही उल्लेख वगैरे काही बघितलं का तुम्हाला तुमच्या माहितीनुसार? नाही, रस्त्याची पूर्वी आम्हाला अडचणच नव्हती ना. अडचण कधी आली, ज्यावेळेस यांनी हे क्षेत्र घेतलं ना खरंच साहेबांनी, हे घेतल्यानंतर आम्हाला अडचण आली. नाही तर त्याच्यापूर्वी आम्ही तिथून जाऊन येऊन करत होतो ना, त्यावेळेस अडचणच नव्हती ना. त्यांना तशी काही तुम्ही विनंती वगैरे केली का? केली होती आम्ही विनंती. म्हणलो आम्ही त्यांना ही जाळी नका लावू बा, तुम्ही आम्हाला जाण्यापुरता रस्ता राहू द्या बा. ते म्हणे तुम्हाला राहू देऊ. पण काही दिवसांनी परत आमचे बंधून ते त्याला बोलायला गेले तर तो डायरेक्ट नाही होऊन पडला. तिथं रुपाली चाकणकरसुद्धा आल्या होत्या. रुपाली चाकणकरला आमच्या बाया माणसं भेटल्या. रुपाली चाकणकरची विनंती केली त्यांना का ताई आम्हाला आहे ना या आता म्हणजे त्यांच्या त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला, शिवरात्रीच्या कार्यक्रमात चाकणकर बाई आल्या होत्या. त्यांना आमच्या बायांनी सांगितलं का ताई आम्हाला एवढा रस्ता द्यायला हवा. चाकणकर बाई बोलल्या आम्ही रस्ता द्यायला सांगतो म्हणे त्यांना खरं साहेबांना. पण कुठे त्यांनी नाही सांगितलं आणि काहीच नाही. मग शेवटी मला गावात यावं लागलं. मग त्यांनी सुद्धा नाही काही मदत केली. काका आता खरं तुम्हाला आता अशा वेळेस ठीक आहे काही वाटत नसेल, पण ज्यावेळेस पाऊस पडतो, समजा पिकं असतात, पिकं समजा बाहेर सोंगणीचा पिरियड असतो, मग त्यावेळेस तुम्ही नेमकं काय करता, कशा पद्धतीने करता? पिकं तिथं ठेवून द्यायचे. जेव्हा रस्ता तयार होईल समजा बाजूच्या शेतकऱ्याकडून तिकून द्यायचं, मग नंतर पिकं काढून आणायचे. असं केलं. आता तुम्ही तहसीलदाराला मग काही निवेदन वगैरे देणार का? अजूनपर्यंत काही दिलंच नाही आम्ही.
आता आता तर सरकारने चांगले नियम काढले का रस्ता आमचं सरकारचं काम आहे का शेतकऱ्याला रस्ता देणं. तसे तिथे आहे ना आमचे जवळजवळ 15 ते 20 जण भाऊ बंद आता ते काय आम्ही 4 जण भाऊ तिथं राहिलं 3 जण आम्ही नाही एक दुसरा एक पुतणे 4 जण राहतो हल्ली आणि बाकीचे नाही इकडे गावाच्या वरती राहत्या गावाच्या वरती इकडे आपलं नाशिक शिर्डी हायवे वायवीर तिकडे राहतात मग ते काय करतात ते जाऊन येऊन करतात ते मग ते म्हणते तुम्ही तिथं राहते ना मग तुम्ही बघा तिथं मग अशी त्याच्यामुळे आम्ही तिघांना आम्हाला कुठं जाता येणार आणि जमीन तर त्यांची सगळ्यांची एकत्र जवळजवळ 20-25 एकर जमीन आहे सगळ्यांची मिळून तिथं. ठीक आहे. दुसरी गोष्ट काका आता ते जे साधारण किती क्षेत्र घेतलेले आहे त्यांनी त्या ठिकाणी. त्या ठिकाणी त्याने जवळजवळ पहिलं मला वाटतं 17 का काहीतरी ते आणि मागून 5 एकर ते आमच्या चुलत भावाचंच घेतलेलं आहे मंदिराच्या पुढं. हा आता एक विषय येतोय जे तुमचं 16-17 एकर ते त्यांनी अगोदर जे क्षेत्र घेतलं होतं त्याच्या समोर म्हणजे जे मंदिर आहे मंदिराच्या समोर नंतर 5 एकर काहीतरी घेतलं ते क्षेत्र नेमकं कोणाचं. ते आमच्या चुलत भावाचंच आहे ते. मग मला तोच विषय भाविसा येतो ना तुमचा तो. हा 22 येतो ना. मग असा नियम असतो ना भाविष्यातून आपल्याला रस्ता भेटतो ना. आम्ही तेच म्हणतो त्या आशेनेच आम्ही वरती गेलो नाही तहसीलदारकडे गेलो नाही काय नाही म्हणलं बघू आता याचा कुडवर मग शेवटी आम्ही ग्रामस्थांना सांगितलं ग्रामपंचायतीला सरपंचाला त्यांना ते म्हणे एक दिवस आम्ही बघू म्हण तुमचं त्याने आम्ही असा अर्ज दिलेला आहे एक तो त्या ग्रामसेवकने सरपंचाने त्यांनी दिलेला आहे वर. दुसरी एक गोष्ट गावातले जे लोक आहे तुम्हाला सपोर्ट करत नाही का ह्या बाबतीमध्ये. सपोर्ट लोक करतात पण त्या तिथपर्यंत त्या माणसाचं त्याच्या पुढे येत नाही ना त्याच्या समोर येत नाही ना त्यांची दहशतच अशी निर्माण करून ठेवली का हा ग्रामपंचायत छोटी आहे आणि जो समजा असं काही बोलायला जाईल ना मग त्यांच्यावर ते काही ना काही करणार. दोष होते त्या माणसाची. हा एवढी दहशत आहे या दहशतीखाली लोक राहिले आम्ही भयंकर लोकांना पाटलाला सपोर्ट केला ग्रामसेवकला सरपंचाला ते कोणीच नाही आले आमच्यापर्यंत. ते म्हणते तो येवा तर तो आम्हाला बोलून देणार नाही म्हणे अशी दहशत. बरं ठीक आहे. आता ह्या निमित्ताने तुमचं प्रकरण अगदी संपूर्ण जिल्हा 2-4 जिल्ह्यामध्ये आता हे माहीत झालेलं आहे. आता तुम्ही अर्ज करणार का तहसीलदाराला की बा आम्हाला रस्ता वगैरे किंवा फेरफारच्या नोंदी कुठून करू अर्ज. हा आम्ही करू अर्ज तहसीलदारला. पूर्वी परवा आमचा रस्ता होता पण पूर्वी काय झालं पूर्वी म्हणजे ते असे काही लिहून घेतलेले नव्हतं ना. आता भविष्यातलं म्हणजे कोणी लिहून घेतले नाही पण तहसीलदार का अधिकारी ना तुम्हाला तर रस्ता देणंच आहे ना. हा देणं आम्हाला रस्ताच नाही. आम्हाला पाणी जर आलं ना तर अक्षरशः तुम्हाला सांगतो तुम्ही आमची परिस्थिती बघितली नाही काय इतकं पाणी येतं तिथं. आता हे देवणीचं पाणी आपल्या ईशान्येश्वर हा तोच रस्ता हा माहिती आहे. तोच पाण्याखाली येतो तो. मग आम्ही काय करतो पाणी असलं काय म्हटलं तुम्ही. पाणी येतं म्हणजे लय हालत जायला जागा नाही. आम्ही डायरेक्ट त्या बंधाऱ्यावरून अक्षरशः जातो त्या पाण्यातून बंधाऱ्यातून जातो आम्ही आणि मग तिथे मंदिराच्या कोपऱ्याला उतरायचं आणि नंतर पुढे जायचं. पोरांमुळे तुम्हाला मग नावीला पोरामुळे मग शेवटी पोरं शाळेमध्ये दररोज कवर आपण जाणार आहे तिथून येणार आहे. तुम्ही आता तिथं पाहिलं ना तो मोठा बांधारा आहे मोठ्या बांधाऱ्याच्या खाली छोटा बांधारा हा तिथे 2 बंधारे आणि पाण्यामुळे यांचा प्रॉब्लेम. हा तिथे खाली छोटे 2 बंधारे. काका तुम्हाला रस्ता नाही आहे आता ती परिस्थिती मी बघितली. आता मी ते नदीसारखं पात्र आहे त्याला कंपाऊंड आहे कंपाऊंडवरती वर मी अगदी चढून मग उडी मारली मी सुद्धा स्वतः पडलो असतो. जे येणं खूपच अवघड आहे. तुमचं बघतो तर तुम्ही आता अशा परिस्थितीत नेमकं तुम्हाला रस्ता कसं जाता तुम्ही. आता सध्या नदीमध्ये काहीच पाणी नाही आहे त्याच्यामुळे नदीच्या कडेने आम्ही आमचं एक चुलत भाऊ त्या भाऊबंदाची वस्ती आहे त्या वस्तीच्या तिथून त्यांचं बांध चढून आणि मग तिकडून जाऊन शहापात्रा रोड आहे त्या रोडला आम्ही जातो. म्हणजे पाऊल वाटेन जाता तुम्ही आता. पाऊल वाटेने. म्हणजे असं 4 व्हीलर जात नाही का नाही आता अजिबात नाही. आमच्याकडे 4 व्हीलर जातही नाही येतही नाही. अच्छा पाहुणे रावळे वगैरे मग काय पाहुणे रावळ्यांचा विषय नाही. पाहुणे रावळे जरी आले ते आम्हाला सांगतात तुम्ही ना गावात भेटायला या किंवा मग आम्हालाच त्यांच्याकडे जावं लागतं पाहुण्यांकडं. अच्छा हां आता मागच्या मंगळवारी बुधवारी आमच्या मिरगावची कानिपनाथ महाराजांची यात्रा होती. यात्रा म्हटल्यानंतर मुलींना वगैरे उत्साह वाटतो बा माहेरची यात्रा आहे. मी माझ्या दोन्ही मुलींना फोन केला जावयांना सांगितलं बहिणींना सांगितलं. ते म्हणजे तुमच्याकडे यायला रस्ता नाही आम्ही यात्रेला येऊ आलो तरी गावात या तुम्ही मंदिरात आपण भेटू आणि आम्ही तसंच आमच्या घरी जाऊ.